साईबाबाच्या दर्शनाने प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलंय। साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांसह सर्व लोक समान होते। त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली। सबका मालिक एक असे साईंचे बोल होते। आज अनेक ठिकाणी साई भक्त दरवर्षी साई पालखी आयोजित करतात, तर काही भाविक साई भंडारा आयोजित करत अन्नदानाचं पुण्य घेतात। अमर सोसायटी, शास्त्रीनगर, गोरेवाडी, नाशिक रोड या ठिकाणी गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता संस्थापक अध्यक्ष MJ फाउंडेशन मध्ये जेडगुले आणि MJ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य साई भंडारा आयोजित करण्यात आला। यंदाचे हे साई भंडाऱ्याचे 9वे वर्ष होतं। आमदार राहुल टिकले, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष पवन पवार, नगरसेवक संतोष सावे, नगरसेवक योगेश शेवरे, युवा नेते योगेश भोर, भीम जन्मोत्सव 2024 कार्याध्यक्ष मनोहर नाना जाधव, कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष प्रीतम आढाव, युवा नेते विशाल पवार, सागर नागरे, सागर नाना भोजने, शिवा ताकाटे, संतोष क्षीरसागर, प्रशांत भालेराव, हसनभाई शेख, योगेश कांगुर्डे, बाळा अहिरे, किरण पिठे, अजय बोंगळ, निलेश अहिरे, समाधान सांगळे, शुभम आदमाने, जावेद शेख, अंकुश भाऊ घायतडक, अनिकेत बेत, सूरज मस्के, गणेश कांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना भाविकांनी दिली। नाशिक रोड गोरेवाडी येथे MJ फाउंडेशन या मंडळाने आयोजित भव्य साई भंडारा इथे सर्व आमचे मित्रबंधू आदरणीय शंकरजी साडे, प्रशांतजी भालेराव तसेच या MJ फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे बंधू मतेजी जेडगुले, खरं तर खूप छान असा भव्य दिव्य असा साई भंडारा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। मी सर्व त्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण हो अशी मी साईबाबा यांनी प्रार्थना करतो। गेल्या 9 वर्षापासून MJ फाउंडेशनच्या माध्यमातून गोरेवाडी परिसरामध्ये हा साई भंडारा अतिशय उत्साहामध्ये आणि चांगल्या पद्धतीने पार पडत असतो। खास करून मतेज भाऊ जेडगुले असेल व त्यांची सर्व टीम असेल यांचं सर्वांच्या वतीने मी आभार मानतो। नगरसेवक संतोष भाऊ साळवे यांच्या वतीने आभार मानतो का असा साई भंडारा अगदी तोला मोलाचा साई भंडारा या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो। त्याबद्दल धन्यवाद।
भाऊ एक मिनिट इकडं. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही